नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण द युनिक अकॅडमीच्या MPSC 1 इयर इंटिग्रेटेड कोर्स विषयी म्हणजेच नव्या राज्यसेवेच्या 1 वर्षीय समग्र बॅच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। द युनिक अकॅडमी 2006 सालापासून सनदी सेवा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे। परीक्षांची तयारी केव्हा सुरू करायची, अभ्यास आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, आकलन, लेखन आणि संवाद कौशल्यांचा पुरेपूर विकास कसा करायचा, अभ्यासाचं मूल्यमापन कसं करायचं, अभ्यास परीक्षाभिमुख कसा ठेवायचा आणि एकंदरीतच या सर्व प्रक्रियेत संयम कसा टिकवून ठेवायचा या बाबींसंबंधी मार्गदर्शन करण्यात द युनिकच्या प्राध्यापकांनी विशेष नैपुण्य मिळवलेलं आहे। आता तुम्हाला हे माहीतच असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा परीक्षेच्या रचना आणि स्वरूपात मोठे बदल केलेले आहेत। यातील मुख्य परीक्षेसाठी पूर्वीच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाऐवजी आता वर्णनात्मक स्वरूप स्वीकारलेलं आहे, ज्यात सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स, वैकल्पिक विषयाचे 2 आणि निबंधाचा 1 अशी 1750 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेचे हे नवे आव्हानात्मक स्वरूप आधीच्या पॅटर्नप्रमाणे अभ्यास करणाऱ्या तसंच पहिल्यांदाच सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडं अवघड वाटू शकतं, पण दीर्घकालीन नियोजन, पूरक अभ्यास पद्धती आणि महत्त्वाचं म्हणजे नेमकं मार्गदर्शन यांद्वारे हे आव्हान निश्चितच यशस्वीपणे हाताळता येऊ शकतं। म्हणूनच 2025 पासून लागू होत असलेल्या ह्या नव्या राज्यसेवा परीक्षेची रचना लक्षात घेऊन द युनिक अकॅडमीने 1 वर्षीय MPSC कोर्स डिझाईन केलेला आहे। या कोर्समध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांची सखोल तयारी करून घेतली जाईल। सुरुवातीच्या 7 महिन्यांमध्ये मुख्य परीक्षा तर उर्वरित 5 महिन्यांमध्ये पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाईल। 1 वर्षीय समग्र बॅचमध्ये जवळपास 600हून अधिक तास क्लासरूम टीचिंगचा समावेश असतो। इथे एकच प्राध्यापक 3-4 विषय शिकवत नाहीत, तर प्रत्येक विषयासाठी इथे वेगळे प्राध्यापक आहेत। शिवाय काही विषयांसाठी 2 प्राध्यापक आहेत। प्रत्येक विषय मुळापासून समजावून सांगणं, त्यातील संकल्पनात्मक घटकांची सविस्तर चर्चा करणं आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड ही इथल्या अभ्यास वर्गाची वैशिष्ट्ये आहेत। बॅचमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या एक्सटेन्सिव्ह आणि अपडेटेड अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात। या नोट्स स्टॅटिक म्हणजे ज्यात सिलेबसमधील सर्व पॉईंट्स आणि सब पॉईंट्स कव्हर केले असतात, तसंच डायनॅमिक म्हणजे ज्यामध्ये चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्सबद्दल फॅक्च्युअल तसंच विश्लेषणात्मक मुद्दे समाविष्ट असतात, अशा दोन्ही स्वरूपात या नोट्स तयार केलेल्या असतात। यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं सर्वार्थाने आकलन होतं आणि कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची क्षमता विकसित होते। या कोर्समध्ये 60हून अधिक टेस्ट कंडक्ट केलेल्या असतात। यामुळे मुलांमध्ये परीक्षेसाठी लागणारं टेम्परामेंट तयार होण्यास मदत होते। त्यांच्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांद्वारे अतिशय चिकित्सकपणे तपासल्या जातात। त्यानुसार उत्तरातील आशय, भाषा, उत्तराची मांडणी किंवा सादरीकरण यासंबंधी डिटेल्ड फीडबॅक दिला जातो। या टेस्ट सिरीजची समर्पक अशी मॉडेल आन्सर्स सुद्धा प्रोव्हाइड केली जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकी आशयपूर्ण उत्तरं कशी लिहायची हे समजून घेता येतं। राज्यसेवेच्या नव्या स्वरूपामुळे विश्लेषणात्मक उत्तरे लिहिण्याचे नवे आव्हान या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसमोर आहे। नक्की प्रश्न काय आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे हे समजून घेणं आणि त्यानंतर इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन, मेन कंटेंट आणि अर्थपूर्ण कन्क्लुजन अशा पद्धतीने 3 तासांमध्ये 20 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात। मित्रांनो, हे उत्तर लेखनाचं कौशल्य विकसित करण्यासाठी या कोर्समध्ये विशेष सत्रे घेतली जातात। शिवाय निबंध लेखनाच्या सरावासाठीही वेगळी सेशन्स आयोजित केली जातात। मुलाखतीच्या तयारीसाठी मॉक इंटरव्ह्यूज आणि व्यक्तिगत मार्गदर्शन कार्यक्रम युनिकमध्ये आयोजित केला जातो। MPSCची परीक्षा आता केवळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा राहिली नसून त्यांच्या मानसिक क्षमतेची देखील कसोटी पाहणारी ही परीक्षा ठरेल। त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत स्वतःची अशी स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करण्यासाठी योग्य गायडन्सची गरज असते। द युनिक अकॅडमी आपल्या व्यक्तिगत मार्गदर्शनाद्वारे प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांना आश्वासक असा मानसिक आधार पुरवण्यासाठी उभी असते। MPSC 2026च्या अटेम्प्टसाठीच्या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचेस 2025चं शेड्यूल आता युनिकमध्ये चालू होत आहे। हा कोर्स इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम ह्या दोन्ही माध्यमांमधून
स्वतंत्रपणे कंडक्ट केला जाईल। त्यातील मराठी आणि इंग्लिश मीडियमची पहिली बॅच 26 मेला चालू होत आहे। लेक्चर्स सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत घेतली जातील। ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये अवेलेबल असेल। तुम्हाला बॅचला ॲडमिशन घ्यायला थोडा उशीर जरी झाला तरी तुम्ही मिस केलेल्या सर्व लेक्चर्सचे रेकॉर्डिंग्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। तर मग वाट कसली पाहताय? आजच द युनिक अकॅडमीच्या MPSC कोर्ससाठी ॲडमिशन घ्या। अपकमिंग बॅचेसच्या टायमिंग्सविषयी, त्यांच्या कॅम्पस लोकेशनविषयी तसंच ऑनलाईन मोडमध्ये बॅच जॉईन करायची असेल तर नेमकी काय प्रोसेस आहे, अशा छोट्या मोठ्या माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा।